आमचे वरिष्ठ आहेत त्यांनी मला खो खो शिकवलं, ॲथलेटिक्स शिकलं. मग ॲथलेटिक्समध्ये धावायला सुरुवात केली. मग तो ॲथलेटिक्समध्ये धावता धावता आम्ही आमच्या नवोदयतर्फे नॅशनल खेळलो. त्यानंतर खो खोमध्ये मी ह्याच्यामध्ये आमच्या नवोदयतर्फे नॅशनल पण खेळलेलो आहे. परत युनिव्हर्सिटी आमच्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला आम्ही चॅम्पियन राहिलो आहे खो खोमध्ये. त्यामुळे खेळ आम्ही वेगवेगळे खेळ खेळतो. आता मी मास्टर नाही आहे, म्हणजे जॅक ऑफ ऑल आणि मास्टर ऑफ नन, म्हणजे सगळे व्हरायटी ऑफ गेम खेळतो. म्हणजे कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल, नंतर टेबल टेनिस, चेस, कॅरम, सगळे गेम येतात. म्हणजे कुठला गेम असं नाही की जे मी खेळलो नाही. लांब उडी, उंच उडी पासून गोळा फेक, मी सगळे प्रकारचे, म्हणजे मी मास्टर कशातच नाही, पण मी जॅक ऑफ ऑल आहे. मी खो खो मध्ये आणि ॲथलेटिक्स मध्ये स्पेशलिस्ट आहे. मी सगळं खेळू शकतो. बॅडमिंटन पण खेळतो. म्हणजे एवढंच काय आहे, पण फक्त प्रोफेशनली खेळत नाही. आता तुम्ही लहानपणापासून एवढे प्रोफेशनल खेळाडू खेळताय आणि त्याच्यामध्ये मास्टर होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता आम्ही सगळं धरून सगळं चालून आम्ही पुढे झालो. त्याचा फायदा आम्हाला झालाच बऱ्यापैकी. ज्यावेळी माझा MPSCचा एंट्री होता त्यावेळी मी स्पोर्टची सगळी तयारी करून झाली. कारण त्यावेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. मला अपेक्षित होते की त्याच्यावर मला क्वेश्चन विचारले, कारण की माझी हॉबी मी त्याच्यामध्ये मेन्शन केली होती की प्लेइंग, म्हणजे मी खेळणे आहे माझी हॉबी केली होती. मला एका यांनी विचारलं की तुम्हाला काय खेळायला आवडतं, तर मी सांगितलं हे 7-8 गेम मला खेळायला आवडतात. तुम्ही काही विचारा, म्हणजे चेस मधलं विचारा, कॅरम विचारा, नंतर खो खो विचारा, कबड्डी विचारा, म्हणजे त्यातल्या खेळाडूपासून सगळ्यांपर्यंत आपल्याला इंटरेस्ट आहे. आमच्या पेपरच्या पहिल्या पानात मी कधी वाचायला सुरुवात करायचो, मी पहिलं शेवटचं पान वाचायचं, कारण की त्याच्यावर क्रीडा पान असायचं. मग त्यात सगळ्या प्रकारच्या क्रीडा न्यूज असायच्या. म्हणजे ते विश्वनाथ आनंद पासून, कोनेरी हंडी पासून, त्यावेळी त्या आपला जो सगळ्यापासून, म्हणजे तो कार्लसन पासून सगळ्यापासून सगळ्या न्यूज आहे ना. त्याच्या अगोदर कास्परोव पासून ते 1972चा विश्वविजेता बॉबी फिशर त्यावेळीपासूनचा ते पुस्तक वगैरे वाचायचं. त्यामुळे इतका जबरदस्त खेळ, म्हणजे काय आनंद आहे. आज जर मी चेस इन्स्टॉल केली तर एकदा जर माझ्याकडे चेस इन्स्टॉल झाली तर मग रात्रभर मग त्याला परत नाही, म्हणजे रात्रीभर त्याच्यामध्ये ते किती 3-4 तास कसे गेले कळत सुद्धा नाही. त्यामुळे मग बऱ्याच वेळा आम्हाला अनइन्स्टॉल करून ठेवावी लागते. कधी ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी इन्स्टॉल करावी लागते. त्यामुळे चेस हा एवढा जबरदस्त आहे, पण माणसाला छंद पाहिजे. तो तुम्ही प्रत्येकाकडे एक वेगळी विशिष्ट आहे. आणि आपण चेस निवडलाय, कोणी कॅरम निवडलाय, कोणी टेबल टेनिस निवडलाय, आणि तो छंद जोपासला पण पाहिजे, कारण की हा आनंद देतो. माणसाच्या जीवनामध्ये आनंद कशामधून मिळतो? तुम्हाला चेस वाल्यांना चेस मधून मिळतो, प्रत्येकाला खेळामधून मिळतो, काही वाल्यांना ड्रॉइंग मधून मिळतो. प्रत्येकाचा आनंद आणि प्रत्येकाचा छंद हा वेगळा आहे. त्यामुळे तुमचा जो छंद आहे तो तुम्ही जोपासला पाहिजे. मग अशी त्यांनी ओझरचा उल्लेख केला की द्रोणाचार्य म्हणून, तेव्हा प्रत्येकाच्या वाटणीला द्रोणाचार्य येतील असे नाही. जसं ग्रामीण भागामध्ये आता आमच्यासारख्या मुलांना आम्ही चेसचं गुरु अस्तित्व शिकवतात हे आम्हाला माहितीच नाही. एवढ्या आमच्या नवोदय विद्यालयामध्ये पण चेसला कधी मार्गदर्शक नव्हते. आम्ही आमचंच खेळायचो किंवा हे करायचं. परंतु तिथं आम्हाला फिजिकल एज्युकेशन टीचर होते, पण ते काय ॲथलेटिक्स, खो खो या मैदानी खेळांसाठी, पण बौद्धिक खेळांसाठी ते नव्हते. म्हणजे आता हे आपण हे जे रोपटं किंवा जे रुजवलेलं आहे इतक्या वर्षापासून, आता ते बरेच आता 3-4 ब्रँचेस आपल्या झाल्या आणि वटवृक्ष होतोय त्याचा, अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे इंटरनॅशनल रेटिंग मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही. परंतु एवढं चांगलं काम आपण करतायत. म्हणजे बऱ्याच वेळा मी तुमचं नाव आमच्या ते कोतवालांचा मुलगा त्यांचा तो खेळायचा चेस, मला त्याच्या घरी गेलो होतो त्या चेस खेळत होता. मग मी ते सहज मी त्याबरोबर 1-2 डाव खेळ म्हटलं, असं सहज असा चेस बोर्ड लावल्यानंतर चेस वाल्याला गप बसवत नाही, चेस प्लेअरला खेळूच वाटतं. तर मी त्याला विचारलं कुठून शिकला, तर त्यांनी आपलं नाव सांगितलं होतं. त्यावेळी मी म्हटलं अशाशी मुक्ताई अकॅडमी आहे, तिथून मी ते चेस शिकायला सुरुवात केली. म्हणजे लहान मुलांपासून, एवढ्या लहान वयापासून ते लोक चेस खेळतायत, मुलं चेस खेळतायत. आता याचं या बाळाचं वय किती? आपण 6 वर्षाचा आहे, ही दिदी 6 वर्षाची आहे. आणि नार्वेकर सर आमचे ऍक्च्युली ते BSc ऍग्रीचे सिनियर आहेत. बऱ्याच लोकांना माहिती नाही, आम्ही फार सांगत नाही, पण ते माझे सिनियर आहेत. ते त्यामुळे BSc ऍग्रीला असताना ते सिनियर होते. आणि त्यांना माहिती आहे आणि यांच्या बॅचेसना पण हरवलंय आम्ही कबड्डी खो मध्ये. कबड्डी खो मध्ये यांच्या बॅचेसना हरवून आम्ही बरेच सिनियर्सना हरवून आम्ही खो खो कबड्डी
खेळ पाहिजे आणि खेळायचं, खेळायसाठी वेळ काढायचा. बरोबर. आपल्याला छंद आहे, आपल्याला पुढे जायचं आहे, मास्टरी व्हायची असेल तर त्यासाठी डेडिकेशन कॉन्सन्ट्रेशन केले पाहिजे. आज भारताचं बुद्धिबळपटू हे जग गाजवत आहे. हो. म्हणजे आता सगळ्यात जास्त टॅलेंटेड आहे ते भारतामध्ये आहे.